गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रानं 2 दिग्गज नेत्यांच्या घरचे 2 शाही लग्न सोहळे पाहिले. नोटाबंदीनंतर सावरणाऱ्या जनतेसाठी आणि दुष्काळानं त्रस्त मराठवाड्यासाठी हे सोहळे नेत्रदीपक होतेच. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाचा लग्न सोहळा औरंगाबादमध्ये, तर शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाचा शुभविवाह सोहळा जो आहे तो कोल्हापूरमध्ये पार पडला. इतर वेळी जनतेचा कैवार घेण्यावरून एकमेकांवर वार करण्याची एकही संधी न सोडणारे दोन हे पक्ष, पण आपल्या मुलांच्या लग्नात मात्र या नेत्यांनी मुक्त हस्तानं उधळपट्टी केली. त्यामुळेच पक्ष कोणतेही असो, नेते मात्र एका माळेचे मणी असतात हे परत एकदा सिद्ध झालंय. दरम्यान कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्या मुलाच्या लग्नात झालेल्या खर्चापैकी 10% रक्कम गरजू व्यक्तींसाठी खर्च करणार असं घोषित केलंय. आम्हाला खरं तर लग्नाच्या वेळेला जो काही खर्च होतो तो आमचा वर्षात आम्ही गोरगरिबांसारखी करत असतो. पण ह्या लग्नाच्या 10% जो सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून जे त्यांनी स्टेटमेंट केलेला आहे, हा 10% खर्च मी गोरगरीब रुग्णांच्या रुग्णसेवेवरती करेन, काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांना दत्तक घेण्यासाठी करेन, विधवा असतील, त्यांची मुलं असतील, एक संयुक्त जो आपण एकत्रित सामूहिक विवाह सोहळा जो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर शिवसेना करते, ती पुढच्या काही दिवसामध्ये त्याचं मी आयोजन करून 10%पेक्षा जास्त मी खर्च त्यावर करेन.